तुम्ही इथं बघताय 7.5 HP चं सोलर आहे. आपण 7.5 HP वर 5 HP ची मोटर चालू केलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत की सोलरवर लाईटची मोटर चालवता येते का? तर होय, पण लक्षात ठेवा, जर तुमचं सोलर 7.5 असेल तर 5 ची मोटर नीट चालते. 5 HP चं असेल तर 3 HP ची मोटर चालते. जर तुमच्या 7.5 HP च्या सोलरवर जर तुम्हाला 7.5 ची मोटर चालवायची असेल तर तुम्हाला 3 प्लेट साधारणतः ह्या वाढवावं लागतात. सेम 5 HP च्या सोलरवर 5 HP ची AC मोटर चालवायची असेल तरी 2 ते 3 प्लेट ह्या वाढवाव्या लागतात. हे असं आपलं युनिट येतंय. तुम्ही इथं बघा, ह्याला आपण आता सोलरचं DC इनपुट दिलंय आणि मोटरचं AC आउटपुट आपण जोडलेलं आहे. याला एक सिंपल बटन येतं. बटन चालू केलं की तिकडं मोटर तुमची चालू होते. हे ड्राईव्ह सारखं स्लो स्लो स्पीड घेत 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 मोटर चालू होतं. लक्षात, बऱ्याच शेतकऱ्यांचे डाऊट काय आहेत की मोटरसाठी युनिट आणि घरचं युनिट हे दोन्ही वेगवेगळे आहेत. घरच्या युनिटवर मोटर चालत नाही आणि मोटरच्या युनिटवर घरचं सप्लाय हा चालत नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती लक्षात ठेवा. मोटरचं काय असतं तर ते सुरुवातीला करंट जास्त ओढून घेते. जर तुम्ही घरच्या युनिटवर जरी सिंगल फेजची मोटर जोडली आणि तिनं करंट जास्त ओढून घेतला तर ते युनिट लगेच ट्रिप मारणार. तसंच जे सोलरचं युनिट आहे ते हळूहळू मोटर स्पीड चालू करत राहतं आणि त्याच्यावर तुम्ही घरचा लोड हा जोडू शकत नाही, कारण घरच्या लाईटी आपण हळूहळू हा चालू करू शकत नाही. किंवा फ्रीज जर आपण हळूहळू चालू केला तर तो जळेल. त्यामुळं मोटरच्या युनिटवर घरचा सप्लाय चालणार नाही, घरच्या युनिटवर मोटर चालणार नाही. तर हे बऱ्याच शेतकऱ्यांचे डाऊट आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की रसवंती चालवायची आहे, तर तुम्हाला रसवंतीला परत मोटर येते किंवा कडबा कुट्टीला मोटर येते. तर जिथं तिथं मोटर येईल तिथं तुम्हाला मोटरचंच युनिट बसवावं लागेल. आणि जिथं कुठं तुम्हाला घरचं युनिट येईल, म्हणजे सपोज फ्रीज आहे, डीप फ्रीज आहे, तर तुम्हाला त्यासाठी घरचं युनिट घ्यावं लागेल. मोटरला मोटरचं युनिट, घरच्याला घरचं युनिट. घरच्या युनिटवर मोटर नाही चालवू शकत, मोटरच्या युनिटवर तुम्ही घरगुती कनेक्शन घेऊ शकत नाही. तर आपण आज इथं एक 5 HP चं म्हणजे 7.5 HP ला 5 HP चं युनिट इन्स्टॉल केलेलं आहे आणि आता पाणी पाईपलाईनला जोडलेलं आहे. पण तिथं तुम्हाला थोडंसं पाईपलाईन मधून पडताना पाणी दिसेल. मोटर आता सध्या चालू झालेली आहे पूर्ण. या व्यतिरिक्त जर काय डाऊट असेल तर आमच्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. लक्षात ठेवा, स्क्रीनवर दिलेला नंबर हा फक्त व्हॉट्सअप आहे. याच्यावर कॉल करू नका. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज पाठवा, तुम्हाला त्याचं जे काय असेल ते रिप्लाय मिळेल. धन्यवाद.